मालेगाव मध्यसारखा एका झटक्यात लोकसभेचा निकाल बदलून टाकणारा हाय सेन्सिटिव्ह मतदारसंघ ते निफाड, देवळाली, इगतपुरी मतदारसंघातील फाटाफुटीच्या राजकारणामुळे तर काहींनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील एकूण 6 आमदारांबद्दल आपण आज बोलणार आहोत, ज्यांची आमदारकी सध्या धोक्यात आहे. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं. यातला पहिला मतदारसंघ मालेगाव मध्यचा. मालेगाव मध्य हा राज्यातील सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, कारण मतदारसंघात तब्बल 80% मुस्लिम समाज राहतो. मालेगाव मध्य या मतदारसंघावर सलग 25 वर्ष जनता दलाचे निहाल अहमद यांनी पकड ठेवली. पुढे रशीद शेख यांनी काँग्रेसच्या पंजाला या मुस्लिम बहुल मतदारसंघात बेस मिळवून दिला. पण 2009 साली मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी धार्मिक कट्टरतावादाला प्राधान्य देत रशीद शेख यांच्या विकासाच्या राजकारणाला साईडलाईन करत धर्म मोठा केला. पण 2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं. उच्च शिक्षित असलेला आसिफ मुस्लिम आरक्षण, यंत्रमाग उद्योगाला सवलती मिळवून देण्याचा शब्द देऊन त्यानं मोठा प्रचार केला, निवडणूक लढली आणि जिंकले देखील. पुढील 5 वर्षात आसिफ शेख यांनी मतदारसंघातला आपला कनेक्ट अजिबात कमी होऊ दिला नव्हता. हेच आसिफ शेख 2019ला काँग्रेसकडून MIMच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या विरोधात रिंगणात होते, तर भाजपकडून दीपाली वारोळे निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळाल्या. अत्यंत अटीतटीची आणि घासून झालेल्या या लढतीत जनतेनं MIMच्या म्हणजेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या बाजूनं आमदारकीचा कौल दिला. इथल्या मुस्लिम समाजाच्या ताकदीचा अंदाज लावायचा असेल तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव या 5ही विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. थोडक्यात त्यांचा पराभव फिक्स होता. पण एकट्या मालेगाव मध्यने वारं फिरवलं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विक्रमी लीड दिलं. अर्थात या मतदारसंघावर महायुतीला पकड मिळवणं अवघड असलं तरी इथली मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध MIM अशीच होईल असा एकूणच अंदाज आहे. यंत्रमागाचं शहर असूनही टेक्स्टाईल पार्कला चालना न मिळणं, शहरातील अस्वच्छता, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक यांसारख्या अनेक समस्या येणाऱ्या निवडणुकीला फ्रंटला असू शकतात. दुसरा मतदारसंघ येतो तो बागलाण विधानसभेचा. बागलाण मतदारसंघ हा 40 वर्षांपूर्वी अनुसूचित जमातींसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या 2 कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आला. 2014 सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या, तर 2014तील पराभवाचा वचपा भाजपच्या दिलीप बोरसेंनी 2019च्या निवडणुकीत काढत आमदारकी आपल्या नावावर केली. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही बागलाणकर भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या पाठीशी राहिले. भामरेंनी सटाणा शहरासाठी पुनंद धरण पाणी योजना, केळझर चारी क्रमांक 8, हरणबारी डावा व उजवा कालवा, अप्पर पुनंद प्रकल्प हे महत्वाकांक्षी सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याची पोचपावतीच बागलाणकरांनी या निकालातून दिली. पण भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात आदिवासी भागातून मात्र त्यांची पिछेहाट झाल्यामुळे लीड देऊनही आमदार बोरसे सध्या रेड झोनमध्ये आहेत. आदिवासी आरक्षणात इतरांची घुसखोरी आणि विकास कामं या 2 गोष्टींचा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला होमवर्क करावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की. तिसरा मतदारसंघ येतो तो कळवणचा. कळवण मतदारसंघात दिवंगत A.T. पवार यांचं एक हाती वर्चस्व होतं, त्यामुळं तब्बल 9 वेळा A.T. पवार हे या मतदारसंघातून निवडून आले. तर सुरगाणा मतदारसंघातून माकपच्या JP गावितांनी आदिवासींसाठी केलेल्या कामांमुळे तेही सुरगाणा मतदारसंघातून तब्बल 7 वेळा निवडून आले होते. 2009 साली मतदारसंघाच्या लढतीत A.T. पवार विजयी झाले,
पण 2014 मध्ये याचा वचपा काढत झालेल्या चौरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या प्रस्थापित ए.टी. पवारांना धूळ चारत माकपचे जे.पी. गावित यांनी आमदारकीचा विजय खेचून आणला. 2019 मध्ये युती आणि आघाडी झाल्यामुळे शिवसेनेकडून मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादीकडून ए.टी. पवार यांचे थोरले सुपुत्र नितीन पवार तर माकपकडून जे.पी. गावित हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नितीन पवारांनी जिंकून कळवणमध्ये पुन्हा राष्ट्रवादीला स्ट्रॉंग पोझिशनला नेऊन ठेवलं. मात्र त्यांच्या कार्यावर सबंध मतदारसंघात सध्या नाराजी पाहायला मिळते. उद्घाटन करून विकास कामं इथं रेंगाळत पडली आहेत. वनाधिकारी कायद्याविरोधातली त्यांची असणारी भूमिका, शेतकऱ्यांना हलक्यात घेणं, यामुळे सर्वच बाजूंनी सध्या अजित पवार गटाचे असणारे विद्यमान आमदार नितीन पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या विधानसभेला लाल वादळामुळेच तुतारीच्या भास्कर भगरेंचा इथं विजय सोपा झाला हे तर आपल्याला माहिती आहेच. मतदारसंघातील जनतेशी जोडलेली नाळ, कार्यकर्त्यांची विश्वासू फळी, जनतेच्या सुखदुःखातील जनसंपर्क, शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयीचे प्रश्न हाती घेऊन उभारलेली मोठमोठाली आंदोलनं, फॉरेस्ट प्लॉटच्या अंमलबजावणीसाठीचं मुंबईपर्यंतचे लढे, यामुळे त्यांचा मतदारसंघातील प्रभाव कायम राहिला. त्यामुळे गावितांच्या लाल वादळाला यंदा महाविकास आघाडीचा मदतीचा हात मिळाला तर गावित पुन्हा एकदा कळवणचे आमदार होतील हे सध्या इथून फिक्स दिसतंय. चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाडचा. सहकार सम्राट, शिक्षण सम्राट तसेच बागायतदारांचा तालुका म्हणून महाराष्ट्रात निफाडची ओळख. कांदा आणि द्राक्षाची पंढरी म्हणूनही निफाडला ओळखलं जातं. निफाड हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. 1995 पासून 2 अपवाद वगळता या मतदारसंघावर कायम शिवसेनेचा प्रभाव राहिलाय. 2014च्या निवडणुकीला शिवसेनेचे अनिल कदम यांनी राष्ट्रवादीच्या दिलीप बनकरांचा अवघ्या 4000 मतांनी पराभव केला होता. याचाच वचपा 2019ला बनकरांनी काढला आणि राष्ट्रवादीच्या दिलीप बनकरांनी निफाडचं पॉवर पॉलिटिक्स पुन्हा एकदा शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतलं. पण दिलीप बनकरांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांची साथ दिली. पण लोकसभेच्या निकालातून स्टँडिंग आमदार दिलीप बनकर यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची आकडेवारी सध्या समोर आली आहे. निफाडमधून आघाडीच्या उमेदवाराला तब्बल 18,000चं लीड मिळाले. थोडक्यात राष्ट्रवादीच्या बनकरांची आमदारकी इतर रेड झोनमध्ये पाहायला मिळते. या सगळ्यामुळं आमदार साहेबांना आता पुन्हा एकदा परतीचे वेध लागल्याचं काही खासगी सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. पण दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे अनिल कदम यांनी निष्ठा दाखवली. लोकसभेला लीड मिळवून दिलं. त्यात ते ठाकरे आणि शरद पवारांच्या जवळचे समजले जातात. या सगळ्यामुळं अनिल कदम या टर्मला ठाकरे गटाकडून आमदारकीचा मुकुट पुन्हा डोक्यावर घेतील याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. बाकी शेतकरी आणि शेती प्रश्नांना लोकप्रतिनिधींनी बगल दिली तर त्याला निफाडकरही इंगा दाखवतात हे मात्र या निमित्ताने क्लिअर झालं. 5वा मतदारसंघ देवळाली. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते समजल्या जाणाऱ्या बबनराव घोलप यांचा हा बालेकिल्ला. बबनराव सलग 5 वेळा देवळाली या मतदारसंघातून निवडून आले. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाली. निवडणूक लढवण्यास 6 वर्ष बंदी घालण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी घोलपांनी आपला मुलगा योगेशला 2014च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यानेही वडिलांची विजयी पताका उंचावत ठेवली. शिवसेनेचा बालेकिल्ला या मतदारसंघावर अबाधित राखला. रामदास सदाफुले यांनी घोलपांचा हा बालेकिल्ला भेदण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना काही यश येताना दिसलं नाही. पण घोलप यांच्या या विजयी घौडदौडीला ब्रेक लावण्यात यश मिळवलं ते राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी. सध्या विद्यमान आमदार या अजित पवार गटासोबत म्हणजेच महायुतीसोबत आहेत. पण असं असलं तरी देवळाली मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला तब्बल 27,000चं लीड मिळाले. थोडक्यात मतदारसंघाचा कल पुन्हा घोलप कुटुंबाकडे शिफ्ट झालाय. योगेश घोलप यांनी शिवसेनेच्या बंडात ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवल्यानं उमेदवारीच्या स्वरूपात याची पोचपावतीच त्यांना मिळू शकते. दुसरीकडे राष्ट्रवादीचा आमदार असल्यानं शरद पवार गटाकडून लक्ष्मण मंडले यांचं नावही इच्छुकांच्या यादीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निकालाचा आकडा समोर करत
अहिरे यांच्या नावावर फुली मारत भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची सध्या इथे दाट शक्यता आहे। भाजपने इथे अनेकांना उमेदवारीचा शब्द देऊन कामाला लावलंय। यामध्ये माजी मंत्री घोलप यांच्या कन्या तनुजा भोईर, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष प्रीतम आढाव आणि खास निवडणुकीसाठी राजीनामा दिलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव या तिघींनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत। थोडक्यात काय तर पक्षांतर केल्यानं आमदार अहिरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतलाय। लोकसभा इफेक्ट आणि पक्षांतराची झळ येत्या निवडणुकीत त्यांना बसेल हे क्लिअर कट देवळालीच्या बाबतीत सांगता येऊ शकतं। आता येतो तो शेवटचा आणि इंटरेस्टिंग मतदारसंघ, तो म्हणजे इगतपुरीचा। नाशिक मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला या इगतपुरी मतदारसंघाचा विस्तार झालाय। आदिवासी बहुल या मतदारसंघात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवरे आणि गोंदे हे मुख्य भाग येतात। वाडीवरे गोंदे या भागात औद्योगिक वसाहती, तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं त्र्यंबकेश्वर देवस्थान, संत निवृत्तीनाथ संजीवनी समाधी मंदिर, सर्वतीर्थ टाकेद अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं आणि मनशांतीसाठी जगभरातील पर्यटकांची पावलं वळणारं धम्मगिरी याच मतदारसंघातलं। राजकारणाच्या बाबतीत बोलायचं तर या इगतपुरीवर गावित घराण्यानं काँग्रेसच्या मदतीने एक हाती वर्चस्व गाजवलं। माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित सलग 9 टर्म नंदुरबारचे खासदार राहिले। त्यांचाच राजकीय वारसा त्यांची कन्या निर्मला गावित यांनी सुरू ठेवला। 2009 पासून सलग 2 टर्म त्यांनी इगतपुरीच्या आमदारकीला गुलाल उधळत काँग्रेसचा झेंडा मतदारसंघावर फडकवत ठेवला। 2019ला त्या काँग्रेसकडून विजयाची हॅट्रिक करणार तोच ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षांतर करून शिवबंधन हाती बांधलं। पण या खेळीचा उलटा इफेक्ट पाहायला मिळाला। 2019ला इगतपुरीसाठी शिवसेनेकडून निर्मला गावित, काँग्रेसचे हिरामन खोसकर, मनसेने नाशिकचे नगरसेवक योगेश शेवरे व वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण जाधव निवडणूक रिंगणात होते। मात्र अत्यंत इंटरेस्टिंगरित्या जनतेनं निर्मला गावित यांच्या पक्षांतराला विरोध करत काँग्रेसच्याच बाजूनं कौल दिला आणि हिरामन खोसकर आमदार झाले। काँग्रेसने इगतपुरी फक्त आपलाच हे जणू या निकालातून दाखवून दिलं। शिवसेना फुटल्यानंतर निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला। आता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र आलेत, त्यामुळे गावित यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होऊन बसली आहे। पण अशोक चव्हाण भाजपमध्ये जात असताना हिरामन खोसकर काँग्रेस सोडतील अशा वावड्या उठल्या। मात्र खोसकरांनी विदेशातून परतल्याबरोबर आपण पक्षासोबत असल्याचं जाहीर केलं। खोसकरांचे सर्व पक्षांसोबत असलेले हितसंबंध आणि राष्ट्रवादीकडे असलेला त्यांचा ओढा हे त्यांच्यावर येत्या काळात आभाळ आणू शकतं। लकी जाधव यांनी काँग्रेसकडून तिकीट आपल्यालाच मिळेल याचं केलेलं सुतोवाच यावरून तिकिटासाठी मतदारसंघात बरीच ओढाताण होऊ शकते। पण इगतपुरीमध्ये काँग्रेसचं नाणं 100 नंबरी असल्यामुळं इथं डोळे झाकून यंदाही काँग्रेस निवडून येईल यात शंका नाही। तर एकूण असे होते नाशिक जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ, जिथल्या स्टँडिंग आमदारांची आमदारकी सध्या तरी रेड झोन मध्ये दिसते। बाकी नाशिक मधल्या 6 विधानसभा मतदारसंघाचं आम्ही केलेलं हे इनडेप्थ पॉलिटिकल ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।